हाय हॅलो गाईज, आज आम्ही बनवत आहे वडापाव. तर वडापावसाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे. बेसनामध्ये आपल्याला थोडं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. या प्रकारे मी अर्धा चम्मच लाल तिखट घालून चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. थोडीशी आपल्याला चिमूटभर हळद इथे घालून घ्यायची आहे आणि या प्रकारे ओवा आपल्याला चोळून ओवा घालून घ्यायचा आहे आणि याला छान असं पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये काही लम्स राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे मी छान असं फिरून घेणार आहे. या प्रकारे आपलं बेसन इथे रेडी झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. या प्रकारे आपल्याला हे बेसन बनवून घ्यायचं आहे. इथे मी छान असं बेसन भिजवून घेतलेलं आहे. आपल्याला याला 2 ते 3 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. जार घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला हे कढीपत्ता, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, ही मिरची, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. मी इथे खूप सारी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपल्याला हे पाणी टाकून थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपली ग्रीन चटणी इथे रेडी झालेली आहे. लसूण ग्रीन चटणी. या ग्रीन चटणीमध्ये आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि या प्रकारे लेमन पिळून घ्यायचं आहे. या प्रकारे मी थोडं लेमन पिळून घेतलेलं आहे. बी काढून घ्यायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपली ग्रीन चटणी इथे रेडी झालेली आहे. आता आपण बटाट्याची प्रोसेस बघणार आहे. या प्रकारे मी इथे 3 बटाटे घेतलेले आहे. त्याला छान असे मॅश करून घेतलेले आहे. आपल्याला हाताच्या मदतीने पण मॅश करून घ्यायचे आहे. या प्रकारे बटाटे घेतल्यानंतर आपण काय करायचे आहे, उकळून घेतलेले होते आणि त्याला मॅश करून घेतलेले आहे. त्यावर थोडी साखर भरभरून घेतलेली आहे. एक कढई घेतली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं, मोहरी आणि धनेपूड घालून घ्यायची आहे. अख्खे धने घालून घ्यायचे आहे. थोडे तीळ घालून घ्यायचे आहे. मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं. या प्रकारे छान असे मिक्स झालेले आहे. तुम्ही बघू शकता. या प्रकारे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे आणि त्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे. या प्रकारे छान आपला बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे. यावरून आपल्याला थोडं गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान असे पुन्हा मिक्स करायचे आहे. या प्रकारे आपली ड्राय अशी बटाटा चटणी ती रेडी झालेली आहे. आता आपल्याला ही थंड करून घ्यायची आहे. या प्रकारे मी तिला थंड करून घेण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. या प्रकारे आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे याच्यावर आणि याची थंड झाल्यानंतर आपल्याला गोळे बांधून घ्यायचे आहे. या प्रकारे मी इथे गरम तेल करून घेतलेलं आहे आणि हे आपलं इथे रेडी बॅटर झालेलं आहे. इथे 5 ते 10 मिनिट आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं. या प्रकारे मी या आलूचे या प्रकारे टिक्की बनवून घेतली आहे आणि अशी गोलसुद्धा बनवून घेतली. तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडेल त्या शेपमध्ये तुम्हाला वडा करायचा आहे. आता मी हा वडा याच्यामध्ये डीप करणार आहे आणि चम्मचच्या साहाय्याने त्यामध्ये घालून घेणार आहे. या प्रकारे त्याला छान असं डीप करून घ्यायचं आहे. हा वडा काढल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. तावर हा लो ठेवून घ्यायचा आहे गॅसचा. या प्रकारे मी इथे वडा हा तळून घेत आहे. तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम आपला असा वडा हा तळून सुरू आहे. याला मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. या प्रकारे आपले वडे इथे तळून रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता. या प्रकारे आपले वडे रेडी झालेले आहे. या प्रकारे आपले वडे छान असे तळून झालेले आहे. इकडे हे वडे वेगळे ठेवलेले आहे. या प्रकारे आपला जो काही चुरा झालेला आहे याची आपल्याला छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे. तर मी इथे मिक्सर जारमध्ये हे घालून घेणार आहे. या प्रकारे आपल्याला इथे चिली फ्लेक्स घालून घ्यायची आहे. मी 1 चम्मच चिली फ्लेक्स घालून घेतला आहे. चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि 2-3 लसूण पाकळ्या घालून आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. या प्रकारे ही आपली चटणी छान अशी बारीक झालेली आहे. नंतर आपल्याला आता वडापावला लावून घ्यायची आहे. या प्रकारे मी बन ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्याला मी मधोमध असे कापून घेतलेलं आहे. या प्रकारे 2 भागामध्ये याला कापून घ्यायचं आहे. एका साईडला आपल्याला ही तयार केलेली ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे. मी या प्रकारे ही ग्रीन चटणी छान अशी स्प्रेड करणार आहे. तुम्ही बघू शकता आणि एका याला तुम्हाला सॉस किंवा चिली सॉस तुम्ही लावून घेऊ शकता. या प्रकारे एका याच्यावर मी ग्रीन चटणी लावून घेतली आणि एका याच्यावर टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. तुम्ही इथे रेड चिली सॉससुद्धा लावून घेत आणि ही चटणी आपण तयार केलेली चटणी यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्ही बघू शकता. ही छान अशी चटणी यावर स्प्रेड केलेली आहे. नंतर आपल्याला या प्रकारे तावा गरम करून घ्यायचा. त्यावर तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर घालू शकता. तेल तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तेल घालू शकता आणि आपल्याला हा ब्रेड छान असा शेकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. अप्रतिम दिसत आहे. या प्रकारे मी हा ब्रेड यावर ठेवत आहे आणि आपल्याला हे फोल्ड करून या प्रकारे घ्यायचं आहे आणि या ब्रेडला छान असं शेकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम आणि ताव्यावर हा ब्रेड आपल्याला शेकून घ्यायचा आहे. दोन्ही साईड शेकून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी आणि झणझणीत इथे वडापाव इथे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. ग्रीन चटणीसोबत किंवा तुम्ही सॉससोबत याला सर्व करू शकता. यम्मी अँड टेस्टी इथे वडापाव रेडी झालेला आहे.